आप सबको मेरा नमस्ते। ये सेशन में मैं आपको 3 ट्यूटोरियल दिखाने वाली हूँ। एक तो है प्री प्रेगनेंसी के बारे में ट्यूटोरियल दिखाने वाली हूँ। प्री प्रेगनेंसी मतलब जो औरत की शादी हो गई है और वो अभी प्रेगनेंसी प्लान कर रही है, ठीक है। तो वो जो टाइम पीरियड है कि शादी हो गई, अभी वो जो फैमिली है वो फैमिली प्लानिंग कर रहा है और सोच रहा है कि अच्छा अभी वी वांट टू स्टार्ट फैमिली, मतलब फैमिली चालू करना है। तो वो टाइम पीरियड में हम लोग कैसे क्या करेंगे, क्या माँ को, वो औरत को क्या खाना है, तो मैं उसके बारे में मैंने ट्यूटोरियल बनाया हुआ है। बहुत सारे जो पौष्टिक तत्व है वो अगर माँ को हम लोगों ने ये टाइम में अगर खिलाया तो बच्चे के वज़न, जब भी बच्चा पैदा होता है तो बच्चे का वज़न अच्छा हो सकता है, ठीक है। उसमें सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट तो है आपका प्रोटीन, क्योंकि क्या देख रहे हैं हम लोग कि जो औरतें हैं उनमें प्रोटीन की मात्रा बहुत कम है, ठीक है। तो आपको वो प्रोटीन डेफिनेटली वो प्री प्रेगनेंसी में देना है, खाने के माध्यम से प्रोटीन देना है। बहुत सारे ऐसे न्यूट्रिएंट है, जैसे फोलेट है, जैसे आपने पहले तो देख लिया है ट्यूटोरियल, तो मुझे ज़्यादा बताने की ज़रूरत नहीं है। लेकिन फोलेट है, कोलिन है, विटामिन B12 है, विटामिन A है, कैल्शियम है, आयरन है, विटामिन C रिच फूड है। तो बहुत सारे ये जो न्यूट्रिएंट है, सूक्ष्म न्यूट्रिएंट और बड़े वाले न्यूट्रिएंट, दोनों को ध्यान में रख के आपको माँ को ये सब सलाह देनी है, उनको ये ट्यूटोरियल दिखाना है, ठीक है। उसमें आपको दूसरा एक ध्यान में रहे कि माँ को अच्छी चर्बी की भी बहुत ज़रूरी है, ठीक है। तो माँ को बोलो कि घी खाए, मक्खन खाए, अगर रिफ़ाइंड तेल नहीं खाना है, जितना हो सके रिफ़ाइंड तेल मत खिलाओ। घी मक्खन खाएगी तो ज़्यादा अच्छा रहेगा। या तो लोकली कोई भी तेल अगर अवेलेबल है, या तो सरसों का तेल है, या तो मूंगफली का तेल है, या तो तिल का तेल है, तो वो भी चलेगा। लेकिन कच्ची घानी का मैं प्रेफर करती हूँ, उसमें ज़्यादा केमिकल्स नहीं होते। और दूसरा क्या है कि माँ को रेस्ट की बहुत ज़रूरी है, औरतों को तो कोई जो अगर कुछ सेवन करती हो, तम्बाकू का सेवन करती हो, या कभी कभी वो लोग महुआ का ड्रिंक पीते हैं, ताड़ी पीते हैं, तो वो बस सब भी आपको बताना है कि ये सारे जो जिसकी एडिक्शन हो वो एडिक्शन वाला ना पिए। ज़्यादा चाय कॉफ़ी वो भी अच्छा नहीं है, ठीक है। एक गिलास शक्कर कम करना है खाने में। कार्बोहाइड्रेट की मात्रा आपको कम रखनी है। इंसुलिन रेजिस्टेंट नहीं होना चाहिए, बिकॉज हमारे भारत में अभी जेस्टेशनल डायबिटीज़ बोलते हैं, जैसे प्रेगनेंसी में डायबिटीज़ होना, उसकी मात्रा भी बढ़ रही है, ठीक है। तो ऐसा ना होए, ब्लड प्रेशर ना होए प्रेगनेंसी में, वो सारे प्रॉब्लम ना होए, इसलिए आपको उसकी जो प्री प्रेगनेंसी टाइम में उसकी जो खान पान है उस पर आपको बहुत ध्यान देना है, ठीक है। जितना हो सके डाइटरी डाइवर्सिटी होना चाहिए खाने में, अलग अलग तरह का प्रकार का खाना होना चाहिए, और उससे उसका वज़न भी अच्छा बढ़ेगा, उसकी जो मांसपेशियाँ है वो भी बढ़ेगी, और उसका जब भी वो प्रेग्नेंट होगी तो पहले तो हमें मालूम है कि पहले 2 महीना 3 महीना वो हमारे पास आती नहीं है, लेकिन वो टाइम में बच्चे का जो मस्तिष्क बनता है, न्यूरल ट्यूब बनता है, जो आपने देखा पहले, उसका जो सारा जो पूरा जो शरीर बनता है वो पहले 2-3 महीने में बन ऑलमोस्ट रेडी हो जाता है, राइट। तो अगर माँ का न्यूट्रिशन बहुत ठीक है पहले से ही, ठीक है, जैसे वो प्रेग्नेंट हुई तो उसके जो बच्चे के जो शरीर के अवयव, ऑर्गन्स बन रहे वो बहुत अच्छे बनेंगे, ठीक है। और दूसरा क्या है कि मेन थिंग इज़ न्यूरल ट्यूब, जो जो जिससे मस्तिष्क और स्पाइनल कॉर्ड बनता है, वो ठीक होना बहुत ज़रूरी है। क्योंकि अगर B12 कोलिन और आपका अगर फोलेट कम है खाने में, तो वो मदर को न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स बच्चे को होना डेफिनेटली, मतलब इट कैन इंक्रीज द रिस्क,
ठीक है। तो वो आपको ध्यान में रखना है। जो भी आप देखें आपको डायरी में नोट करना है कि क्या क्या इन्फॉर्मेशन दिया हुआ है, तो आपको याद रहे, ठीक है। कभी कभी आपको 2-3 बार ये ट्यूटोरियल देखना पड़ेगा, तो डेफिनेटली आप 2-3 बार ट्यूटोरियल देखें और समझिए। और ये इन्फॉर्मेशन आपको जो भी शादीशुदा औरतें हैं जो जो बच्चा प्लानिंग कर रही है, वो आपके एरिया में आपको उनको दिखाना है। दूसरा है किशोरी वय की लड़की लड़के हैं, उनको क्या न्यूट्रिशन पोषण देना है। मतलब वेजिटेरियन रेसिपीज़ है उनकी और नॉन वेज रेसिपीज़ है, ठीक है। तो ये ट्यूटोरियल तीनों ट्यूटोरियल आपको अडोलेसेंट जो किशोरी वय की लड़कियां फैमिली में जहाँ पे किशोरी वय की लड़की या लड़के हैं, उनको भी दिखाने हैं, या तो जहाँ पे शादी हो गई है और वो जो प्लान कर रहे हैं प्रेगनेंसी का, तो वो फैमिली में भी आपको दिखाना है, ठीक है। अडोलेसेंट जैसे किशोरी वय की लड़कियों का पोषण बहुत ही ज़रूरी है। इतना ही ज़रूर है जितना पोषण आपके जो औरतें हैं जो फैमिली प्लान कर रही है, उतना ही उनके लिए भी ज़रूरी है, ठीक है। तो किशोरी वय की लड़कियों को भी आप ये वेजिटेरियन नॉन वेजिटेरियन रेसिपीज़ दिखाइए। जो फैमिली नॉन वेज है उनको नॉन वेज रेसिपीज़ भी दिखाइए, जो वेजिटेरियन है उनको सिर्फ वेजिटेरियन रेसिपीज़ दिखाइए, ठीक है। लेकिन हमारे भारत में जो रिपोर्ट आया हुआ है, सीएनएस रिपोर्ट, उसमें किशोरी वय की लड़कियों को बहुत भारी मात्रा में अनीमिया है, ठीक है। B12 डेफिशिएंसी भी है, उनको फोलेट डेफिशिएंसी है। तो हमारी लड़कियां जो है जो कल जाके माता बनने वाली है, उनका पोषण ठीक तरह से नहीं हो रहा है। तो आपको ये तीनों ट्यूटोरियल ध्यान में रखने हैं कि कौन सा खाना उनके उसमें जाना चाहिए हर रोज़ के खाने में, और उनको फ्यूचर प्रेगनेंसी के लिए उनको सक्षम करना है, ठीक है। थैंक यू। गर्भधारणेच्या पूर्व काळातील पोषणवरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण प्रजनन वय आणि गर्भधारणेच्या पूर्व काळात पौष्टिक आवश्यकतांबद्दल शिकणार आहोत. प्रथम आपण प्रथिनाने सुरुवात करू. प्रथिने स्नायू ऊतींची वाढ आणि देखरेखीसाठी आवश्यक आहेत. हे पेशींची दुरुस्ती, हाडांच्या त्याचप्रमाणे सांध्याच्या विकासात मदत करते. रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास आणि यकृत निरोगी राखण्यास मदत करते आणि ऊर्जा देखील पुरवते. प्रथिने रसायने तयार करतात जे पचनास, शरीरातील टॉक्सिक खाली आणण्यात, रक्तातील साखरेचे प्रमाण राखण्यात आणि मेंदूकडे संकेत पोहोचवण्यात आणि घेऊन येण्यात मदत करते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे गर्भाची वाढ कमी होणे, बाळाची उंची, स्मरणशक्ती आणि मोटार कौशल्य यांची कमी यासह संक्रमणाचा उच्च धोका जाणवतो. प्रौढांमध्ये त्वचेवरील सुरकुत्या, केस गळणे, आळस आणि अशक्तपणा, वारंवार संक्रमण आणि स्नायू नष्ट होणे यासारख्या गोष्टी होतात. केस, नखे आणि त्वचा यासाठी केराटिन नावाचे प्रोटीन एक महत्त्वाचा भाग आहे. विशेष म्हणजे प्रथिने प्रोटीन अॅमिनो ॲसिड नावाच्या वेगवेगळ्या पदार्थांपासून बनले आहेत. एकूण 22 अमिनो ॲसिड्स आहेत. त्यापैकी 9 अमिनो ॲसिड्स हे आहारातून घ्यावे लागतात. आता आपण प्रथिनांचे 2 प्रकार पाहू: पूर्ण प्रथिने आणि अपूर्ण प्रथिने. पूर्वी नमूद केलेले सर्व 9 अमिनो ॲसिड्स प्राणीजन्य प्रथिनांमध्ये आहेत, म्हणूनच प्राणीजन्य प्रथिनांना पूर्ण प्रथिने म्हणतात. दुसरीकडे वनस्पतीजन्य प्रथिनांमध्ये यापैकी आवश्यक 9 अमिनो ॲसिड्स कमी प्रमाणात आहेत. उदाहरणार्थ तृणधान्यांमध्ये लायझिन कमी आहे, तर डाळींमध्ये मेथिओनिन कमी आहे. म्हणून वेगवेगळे वनस्पतीजन्य प्रथिने एकत्रितपणे खाणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ धान्य आणि डाळींचे मिश्रण एकत्र केले पाहिजे, कारण ते दोन्ही अमिनो ॲसिड्स आवश्यक प्रमाणात पुरतील. आता आपण आणखी एक महत्त्वपूर्ण पौष्टिक पदार्थाविषयी जाणून घेऊ: चरबी. आहारातील चांगली चरबी चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. ओमेगा-3 फॅटी ॲसिड सारख्या काही चरबी शरीरात तयार केल्या जाऊ शकत नाहीत, म्हणून त्या आहारातून घेतल्या पाहिजेत. या चरबी हृदयाचे आरोग्य राखते, शरीरातील दाह कमी करण्यास आणि गर्भवती होण्याची शक्यता सुधारण्यास मदत करते.
ते बाळाचा अकाली जन्म होण्याचा धोका देखील कमी करतात आणि बाळाची बुद्धिमत्ता वाढवतात. प्रथिने आणि चरबीबद्दल जाणून घेतल्यानंतर आता आपण जीवनसत्व अ बद्दल माहिती घेऊ. जीवनसत्व अ हे डोळे निरोगी राखण्यासाठी मदत करते, हे पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवते, गर्भधारणेची शक्यता वाढवते आणि गर्भधारणेपूर्वीच्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढवते. जीवनसत्व अ प्रमाणेच संपूर्ण जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स स्त्रियांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात सामर्थ्य आणि आरोग्य यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सर्व जीवनसत्व अ पैकी आपण प्रथम जीवनसत्व B6 पायरायडॉक्साइन पाहू. जीवनसत्व B6 पायरायडॉक्साइन हे मज्जासंस्थेच्या कार्यासाठी आवश्यक आहे, त्यामुळे मेंदूचा विकास सुधारित होतो. तसेच गरोदरपणात होणाऱ्या मळमळीपासून आराम देते. अजून एक पौष्टिक घटक म्हणजे जीवनसत्व B12, जे फोलेट आणि कोलिनसह ॲनेमिया आणि न्यूरल ट्यूब दोष प्रतिबंधित करण्यास मदत करते. न्यूरल ट्यूब हा दोष जन्मदोषांमुळे होतो. याचा परिणाम गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात तयार झालेल्या बाळाच्या पाठीचा कणा आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेवर होतो. लक्षात घ्या की न्यूरल ट्यूब हा गर्भाचा एक भाग आहे, जो मेंदू आणि पाठीच्या कण्यात विकसित होतो. म्हणूनच फोलेट, जीवनसत्व B12 आणि कोलिन हे गर्भधारणेपूर्वी शरीरात पुरेशा प्रमाणात असणे महत्त्वाचे आहे. जीवनसत्व B12च्या कमतरतेमुळे ॲनेमिया, वंध्यत्व आणि गर्भपात होऊ शकतो. आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या पोषक तत्वाविषयी पाहू, जे आहे फोलेट. फोलेट, ज्याला जीवनसत्व B9 म्हणून ओळखले जाते, ते शरीरात निरोगी नवीन पेशी बनवण्यासाठी मदत करते. या पेशी फुफ्फुसातून शरीराच्या सर्व भागात ऑक्सिजन घेऊन जातात. गर्भवती मातांमध्ये फोलेटच्या कमतरतेमुळे ॲनिमिया आणि मेंदू व पाठीच्या कण्याचा दोष, ज्याला न्यूरल ट्यूब दोष म्हणतात, होऊ शकतो. लक्षात घ्या, न्यूरल ट्यूब दोषाचे स्पष्टीकरण पूर्वी या ट्युटोरियलमध्ये दिले आहे. आपण आता आयर्न म्हणजेच लोहची भूमिका जाणून घेऊ. रक्तातील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आणि गर्भाच्या वाढीसाठी लोह आवश्यक आहे. गरोदरपणात हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते, त्यामुळे गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब, मुदतपूर्व प्रसूती, कमी वजनाचे बाळ आणि गर्भपात होऊ शकतो. या व्यतिरिक्त हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन इतर ऊती आणि पेशींमध्ये पोहोचवण्यास मदत करते. हिमोग्लोबिन किंवा आयर्नची पातळी कमी झाल्यामुळे अशक्तपणा येतो. शिवाय स्त्रियांमध्ये मासिक पाळी, जंताचा त्रास यामुळे लोह कमी असू शकते. आहारात आयर्नची कमतरता आणि शोषणाची कमी आहारातील फायटिक ॲसिड आणि ऑक्सलेटमुळे जाणवते. फायटिक ॲसिड आणि ऑक्सलेट कमी होण्यासाठी आणि पोषक द्रव्यांचे शोषण वाढवण्यासाठी स्वयंपाक करण्यापूर्वीच्या पद्धती वापरा, जसे भिजवणे, अंकुरणे, भाजणे आणि किण्वन म्हणजे आंबवणे. लोहची कमतरता ॲनिमियाची चिन्हे आहेत. थकवा आणि ऊर्जेचा अभाव, धाप लागणे, हृदयाचे ठोके वाढणे आणि फिकट त्वचा. लक्षात ठेवा, आयर्नसोबत जीवनसत्व कणे समृद्ध पदार्थांचे सेवन करा, कारण ते लोह शोषण्यास मदत करेल. जीवनसत्व क देखील रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि त्यामुळे संक्रमण कमी होते. पुढे आपण कॅल्शियम आणि जीवनसत्व ड चे महत्त्व जाणून घेऊ. कॅल्शियमचे सेवन करावे कारण ते हाडांच्या विकासात मदत करते. हाड आणि दाताच्या वाढीसाठी गर्भाला कॅल्शियम आवश्यक असते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे अशक्त होऊ शकतात. तथापि लक्षात ठेवा, शरीरात कॅल्शियम शोषण्यासाठी जीवनसत्व ड आवश्यक आहे. जीवनसत्व ड मिळवण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 3च्या दरम्यान 15 ते 20 मिनिटासाठी सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असावे. पुढे आपण कोलिनबद्दल जाणून घेऊ. बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी कोलिन महत्त्वाचे आहे, कारण हे स्मरणशक्ती वाढवते आणि लक्ष वेधित करते. कोलिनच्या कमतरतेमुळे प्रौढांमधील यकृत चरबीयुक्त होते. गर्भात गर्भपात आणि न्यूरल ट्यूब दोष होतो, ज्याचा उल्लेख या ट्युटोरियलमध्ये आधी केला आहे. पुढे झिंकचे महत्त्व जाणून घेऊ. प्रतिकारशक्ती आणि पेशींच्या वाढीसाठी झिंक महत्त्वपूर्ण आहे. हे शरीरात अनुवांशिक सामग्री आणि प्रथिने तयार करण्यास मदत करते, जखमा बरे होण्यास मदत करते, तसेच स्त्रियांच्या ओव्ह्युलेशन आणि प्रजनन क्षमतेमध्ये योगदान देते. तसेच गर्भाच्या वाढीसाठी हे महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या की आहारातील झिंकच्या अभावामुळे चव आणि गंधच्या ज्ञानेंद्रियावर परिणाम होतो. नाळेच्या वाढीस विलंब,
ही एक प्रकारची दोरी आहे जी आईकडून गर्भापर्यंत पोषक द्रव्ये वाहून नेते. झिंकचा अभाव गर्भाच्या वाढीवर देखील परिणाम करतो आणि परिणामी कमी वजनाचे बाळ जन्माला येते. आणखी एक महत्त्वपूर्ण पौष्टिक पदार्थ आपण पाहणार आहोत तो म्हणजे आयोडीन. आयोडीन हे शरीरातील थायरॉइड संप्रेरकाची पातळी सामान्य राखण्यासाठी मदत करते, जे थायरॉइड ग्रंथीद्वारे निर्मित होते. आईमध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे गर्भपात आणि मृत बालकाच्या जन्माचा धोका वाढतो. यामुळे कमी वजनाचे बाळ, खुंटलेली वाढ आणि मानसिक दुर्बलता यासारख्या जन्मजात विकृती देखील येऊ शकतात. मॅग्नेशियम हे आणखी एक पोषक तत्व आहे जे मज्जासंस्थेला शांत करण्यास मदत करते. हे मेंदूत रक्तवाहिन्यांना आराम देऊन पेटके आणि तीव्र डोकेदुखी प्रतिबंधित करते. हे निरोगी रक्तदाब आणि हृदयाची लय देखील राखते. हे अनुवंशिक सामग्रीच्या निर्मितीला मदत करते आणि हाडांचा विकास वाढवते. निरोगी गर्भधारणेसाठी निरोगी पोषणासोबतच अल्कोहोल टाळणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे गर्भपात किंवा भ्रूण अशक्त होऊ शकते. इतर गोष्टी टाळाव्यात, जसे तंबाखू, सिगरेट, अंमली पदार्थ, स्वतः औषध घेणे, साखर, चहा आणि कॉफीचा जास्त वापर, जंक फूड आणि गोड पेये, कारण या पदार्थांचा प्रजनन प्रक्रियेवर परिणाम होतो आणि गर्भधारणेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. लक्षात ठेवा की गर्भवती होण्यापूर्वी वजन नियंत्रित करणे देखील आवश्यक आहे. अशक्त स्त्रिया लहान बाळांना किंवा मुदतीपूर्व मुलांना जन्म देतात, जे गर्भधारणेच्या 7 ते 8 महिन्यादरम्यान जन्माला येतात. अशा बाळांना अकाली मृत्यूचा धोका असतो. तथापि दुसरीकडे वजन वाढलेल्या महिलांमध्ये गर्भधारणेचा मधुमेह आणि रक्तदाबाचा धोका अधिक असतो. तसेच यामुळे बाळामध्ये अडचणी येऊ शकतात. म्हणूनच गर्भवती होण्यापूर्वी आरोग्यदायी वजन राखण्यासाठी महिलांनी आरोग्य सेवा प्रदात्याचा सल्ला घ्यावा. यासह शाकाहारी आणि किंवा मांसाहारी निरोगी आणि संतुलित आहाराचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा की सर्व मांसाहारी पदार्थ प्रथिने, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, आम्ल, जीवनसत्व B12, जीवनसत्व B9, झिंक, लोह, कॅल्शियम, कोलिन आणि जीवनसत्व ड यांनी समृद्ध आहेत. प्राणीजन्य आहाराबरोबरच वनस्पतीजन्य पदार्थ डाळी, बाजरी, कडधान्ये, शेंगदाणे आणि बियाणे हे रोगप्रतिकार शक्ती प्रणाली, स्नायू, हाडे, यकृत, केस, त्वचा, डोळे आणि मेंदूच्या निर्मितीला मदत करतात. या व्यतिरिक्त दुग्धजन्य पदार्थ बाळाची हाडे आणि दाताच्या निर्मितीला मदत करतात. त्याचबरोबर पालेभाज्या आणि बिया देखील कॅल्शियमने समृद्ध असतात आणि बाळाची हाडे आणि दात तयार करण्यास मदत करतात. पालेभाज्यांप्रमाणेच फळेही जीवनसत्व क ने समृद्ध असतात आणि ते रोगप्रतिकार शक्ती सुधारतात, आयर्नचे शोषण करतात आणि संक्रमण टाळण्यास मदत करतात. स्त्रीची प्रजनन क्षमता आणि बाळाच्या वाढीसाठी शेंगा, शेंगदाणे आणि बियाणे इतर मांसाहार अन्नाबरोबर सेवन करावे. मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ यासारखे विविध मांसाहारी पदार्थ सामान्य थायरॉइड संप्रेरक, वाढीत सुधार आणि शारीरिक दोष टाळण्यात मदत करते. शेंगदाणे आणि बियाणे हे मॅग्नेशियमने समृद्ध आहेत आणि मज्जासंस्थेचे कार्य आणि पायाला येणारे पेटके प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक आहेत. यासह आपण पूर्वगर्भधारणेच्या पोषणावरील स्पोकन ट्युटोरियलच्या समाप्तीकडे आलो आहोत. सहभागासाठी धन्यवाद. किशोरवयींसाठी शाकाहारी पाककृतीवरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत किशोरावस्था म्हणजे काय, किशोरावस्थेत पौष्टिकतेचे महत्त्व आणि किशोरवयींसाठी काही शाकाहारी पाककृती जसे सोयाबीन टिक्की, ज्वारी आणि टोमॅटोचे धिरडे, शेंगदाण्याची आमटी, बाजरी, ज्वारी आणि भाज्यांची खिचडी आणि भरल्या पराठ्यासोबत तिळाची चटणी. प्रथम किशोरावस्थेचा कालावधी काय आहे हे समजून घेऊ. किशोरावस्था म्हणजे बाल्यावस्थातून तारुण्यात येण्याचा काळ. 10 ते 19 वयाच्या व्यक्तींना किशोरवयीन समजले जाते. या कालावधीत शारीरिक, लैंगिक, मानसिक आणि सामाजिक विकासात्मक सारखे बदल घडतात. आता किशोरावस्थेत पौष्टिक आहाराची गरज का वाढली त्यामागील कारणे पाहू. पहिले कारण उंची आणि वजन यासारखी झपाट्याने होणारी शारीरिक वाढ.
दुसरे आजारपण आणि गर्भधारणेदरम्यान शरीराला पौष्टिक आधार प्रदान करण्यासाठी. या काळात किशोर अवस्थेतील मुले ताण, चिंता आणि मनस्थितीतील बदल यासारख्या भावनिक बदलांमधून जात असतात. तसेच या काळात त्यांच्यामध्ये सामाजिक विकासात्मक बदल होतात. उदाहरणार्थ त्यांची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल. त्यांच्या मित्रांच्या आवडीनिवडीचा परिणाम त्यांच्या जेवणाच्या निवडीवर होऊ शकतो. म्हणून या विकासात्मक बदलांना आधार देण्यासाठी चांगले पोषण महत्त्वाचे आहे. किशोरवयीन स्त्रीला दररोज 2000 ते 2400 कॅलरीज आणि 40 ते 55 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. आता आपण किशोरवयीनसाठी काही पौष्टिक शाकाहारी पाककृती पाहू. सुरू करण्यापूर्वी लक्षात घ्या की या ट्युटोरियलमधील सर्व पाककृतीमध्ये 1 कप म्हणजे 250 मिलीलिटरच्या बरोबर आहे. आपली पहिली पाककृती आहे सोयाबीन टिक्की. यासाठी तुम्हाला हवे आहे पाव कप सोयाबीन, पाव कप चण्याची डाळ, अर्धा बीट, अर्धा कप उकडलेले वाटाणे, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा चण्याचे पीठ, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा लाल तिखट पूड, अर्धा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा शेवग्याच्या पानांची पूड घालावी, 2 चमचे तीळ, 1 चमचा तेल. सुरुवातीला आपण सोयाबीनला मोड आणू. त्यासाठी सोयाबीन रात्रभर पाण्यात भिजवा. पाणी काढून टाका आणि जास्तीचे पाणी काढण्यासाठी गाळणीत ठेवा. सोयाबीन थेट आचेपासून दूर थंड आणि कोरड्या जागी ठेवा. मोड येईपर्यंत सोयाबीन दररोज 2 ते 3 वेळा धुवा आणि नितळा. यामुळे सोयाबीन खराब होणार नाहीत. सोयाबीनला मोड येण्यासाठी सुमारे 3 ते 4 दिवस लागतात. आता चण्याची डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी हे गाळणीने गाळून घ्या. प्रेशर कुकरमध्ये चण्याची डाळ आणि मोड आलेले सोयाबीन एकत्र शिजवा. 1 कप पाणी घालून 1 शिटी होईपर्यंत शिजवा. थंड झाल्यावर सोयाबीन आणि चण्याची डाळ एकत्र वाटून घ्या. आता शेवग्याच्या पानांची पूड बनवण्यासाठी शेवग्याची पाने मध्यम आचेवर भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सर किंवा ग्राइंडरने त्याची पूड बनवा. टिक्कीचे मिश्रण तयार करण्यासाठी एका वाडग्यात घोटलेले सोयाबीन आणि चण्याची डाळ घ्या. किसलेले बीट, उकडलेले मटर घाला. आता शेंगदाण्याचा कूट, चण्याचे पीठ आणि शेवग्याच्या पानांची पूड घाला. बाकीचे मसाले घाला आणि ते चांगले एकत्र करा. नंतर त्याची छोटी गोल टिक्की बनवा. सर्व बाजूंनी टिक्की तिळात घोळून घ्या. आता तव्यात तेल गरम करा आणि दोन्ही बाजूंनी टिक्की शेका. सोयाबीन टिक्की तयार आहे. ही पाककृती प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, ओमेगा 3 फॅटी ॲसिडने समृद्ध आहे. पुढील पाककृती आहे ज्वारी आणि टोमॅटोचे धिरडे. यासाठी आपल्याला हवे आहे अर्धा कप मोड आलेली ज्वारी, 2 चमचे चण्याचे पीठ, 1 चमचा शेवग्याच्या पानांची पूड, 1 टोमॅटो आणि अर्धा कांदा, 1 चमचा दही, अर्धा चमचा लाल तिखट पूड, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल. लक्षात घ्या, पानांची पूड बनवण्याची कृती या ट्युटोरियलमध्ये आधी सांगितलेली आहे. प्रथम मोड आलेल्या ज्वारीची पूड बनवू. मोड आलेली ज्वारी 1 किंवा 2 दिवस उन्हात वाळवा. ज्वारी पूर्णपणे कोरडी होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या. आता दगडी ग्राइंडर किंवा मिक्सरने त्याची पूड बनवा. आता पाककृतीला सुरुवात करू. एका वाडग्यात ज्वारीची पूड आणि चण्याचे पीठ घ्या. उर्वरित साहित्य आणि मसाले घाला. नीट मिसळा आणि हळूहळू पाणी घाला. मिश्रण ओतता येईल इतके घट्ट असावे. तवा गरम करून त्याला तेल लावून घ्या. तव्यावर 1 चमचा पीठ ओता आणि गोलाकार पसरवा. धिरडे मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी शेका. ज्वारीचे धिरडे तयार आहे. ज्वारी ही प्रोटीन, मॅग्नेशियम, झिंक आणि फायबरचे चांगले स्रोत आहे. ज्वारीची पूड उपलब्ध नसल्यास आपण नाचणीची पूड किंवा बाजरीची पूड, राजगिऱ्याची पूड वापरू शकता. आवळ्याची चटणी, नारळाची चटणी, लिंबूचे लोणचे, टोमॅटोची चटणी किंवा दह्यासोबत धिरडे खाता येते. आवळा, लिंबू, टोमॅटो, पेरू, संत्री हे जीवनसत्व क चे चांगले स्रोत आहेत. आपल्या आहारात जीवनसत्व क ने समृद्ध अन्न खावे. याने शरीर आयरन शोषून घेते. पुरुषांच्या तुलनेत किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीत रक्त कमी झाल्यामुळे लोहाची आवश्यकता जास्त असते. आपली पुढील पाककृती आहे शेंगदाण्याची आमटी. या पाककृतीसाठी आपल्याला लागेल अर्धा कप शेंगदाणे, अर्धा कप दोडका,
एक मध्यम आकाराचा कांदा, एक लहान टोमॅटो, खोबऱ्याचे 4-5 तुकडे, अर्धा चमचा आले लसूण वाटण, पाव चमचा लाल तिखट पूड, पाव चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल. कृती: प्रथम शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजवा. आता ते 1 कप पाण्यात 2 शिट्ट्या येईपर्यंत शिजवा. दरम्यान कांदा, टोमॅटो आणि खोबरे बारीक करून एक जाडसर वाटण बनवा. भांड्यात तेल गरम करा, त्यात जिरे आणि आले लसणाचे वाटण घाला. आता यात वाटलेले वाटण घाला. दोडक्याचे तुकडे आणि बाकीचे मसाले घाला. 2 मिनिटे परता. भांड्यात उकडलेले शेंगदाणे घाला. आता आमटी बनवण्यासाठी अर्धा कप पाणी घालून मंद आचेवर 5 मिनिटे शिजवा. शेंगदाण्याची आमटी तयार आहे. शेंगदाणे नसल्यास तुम्ही पांढरे चणे म्हणजे काबुली चणे, हरभरे, राजमा, काजू देखील वापरू शकता. आणि दोडका नसल्यास भोपळा, पडवळ, वांगी किंवा शिमला मिरची वापरू शकता. शेंगदाण्यामध्ये चांगल्या प्रतीची चरबी असते. ते प्रथिने, मॅग्नेशियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंटचे उत्कृष्ट स्रोत देखील आहेत. शेंगदाणा आणि शेंगांमध्ये देखील फोलेट असते. किशोरावस्थेतील फोलेटची पुरेशी मात्रा गर्भधारणेदरम्यान जन्मदोष टाळण्यासाठी मदत करते. पुढे आपण बाजरी, ज्वारी आणि भाज्यांच्या खिचडीची पाककृती पाहू. ही पाककृती तयार करण्यासाठी तुम्ही राजगिरा किंवा कोद्रा, नाचणी किंवा राळा तांदूळ वापरू शकता. या पाककृतीसाठी आवश्यक साहित्य आहे: पाऊण कप बाजरी, पाऊण कप ज्वारी, पाऊण कप हरभरा, 1 चमचा शेंगदाणे, अर्धा कप गाजर, चवळीच्या शेंगा, मटार अशा मिश्र भाज्या, अर्धा मध्यम आकाराचा कांदा, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा कढीपत्त्याची पूड, पाव चमचा लाल तिखट पूड, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल किंवा तूप. कृपया लक्षात घ्या, पानांची पूड बनवण्याची कृती या ट्युटोरियलच्या आधी स्पष्ट केली आहे. कृती: प्रथम बाजरी आणि ज्वारी रात्रभर पाण्यात भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ती निथळून बाजूला ठेवा. प्रेशर कुकरमध्ये तेल किंवा तूप गरम करून त्यात जिरे आणि चिरलेला कांदा घाला. त्यात भाज्या, मसाले, मीठ घालून व्यवस्थित एकत्र करा. 2 मिनिटे परता. कुकरमध्ये ज्वारी, बाजरी आणि हरभरे घाला. आता 2 कप पाणी घालून प्रेशर कुकर झाका. 3 शिट्ट्या होईपर्यंत मोठ्या आचेवर शिजवा. नंतर मंद आचेवर 15 मिनिटे शिजवा. बाजरी, ज्वारी व भाज्यांची खिचडी तयार आहे. ही पाककृती प्रथिने, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंकने समृद्ध आहे. आपली शेवटची पाककृती आहे तिळाच्या चटणीसोबत भरला पराठा. या पाककृतीसाठी आपल्याला हवे आहे 1 कप गव्हाचे पीठ, अर्धा कप चणे, अर्धा मध्यम आकाराचा कांदा, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा जवसाची पूड, अर्धा चमचा आमचूर, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा लाल तिखट पूड, 1 लिंबू, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल किंवा तूप. प्रथम आपण भाजलेल्या चण्याची पूड कशी बनवायची ते पाहू. तवा गरम करा आणि चणे 2-3 मिनिटे भाजून घ्या. करपू नये म्हणून सतत हलवत रहा. एकदा भाजले की थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. आता भाजलेले चणे बारीक दळून घ्या. आता सारण करण्यासाठी प्रथम भाजलेली चण्याची पूड आणि चिरलेला कांदा एकत्र करावा. आता तिखट, आमचूर, कोथिंबीर, मीठ घालून एकत्र करावे. सारणात थोडासा लिंबाचा रस आणि पाणी घाला. आता पराठा कसा तयार करायचा ते पाहू. दुसऱ्या वाडग्यात गव्हाचे पीठ घ्या आणि त्यात जवसाची पावडर, ओवा आणि मीठ घाला. आवश्यक प्रमाणात पाणी घाला आणि मऊ पीठ मळा. आता पिठाचे गोळे करून घ्या. पराठे तयार करण्यासाठी पुन्हा लाटा आणि मध्यभागी सारण भरा. सारण योग्य प्रकारे भरा आणि सपाट गोळे बनवा. पराठे बनवण्यासाठी आता पुन्हा लाटा. तवा गरम करून पराठा दोन्ही बाजूनी शेका. भरला पराठा तयार आहे. जर सारणासाठी भाजलेले काळे चणे नसतील तर तुम्ही उकडलेली चण्याची डाळ किंवा मोड आलेले उकडलेले हिरवे चणे वापरू शकता. पराठा तिळाच्या चटणीसोबत वाढू शकता. तिळाची चटणी तयार करण्यासाठी तुम्हाला लागतील पाव कप तीळ, 1 चमचा चण्याची डाळ, ताज्या खोबऱ्याचे 4-5 तुकडे, चिंचेचे 3 ते 5 तुकडे, 1 वाळलेली लाल मिरची, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल. कृती:
भांड्यात तेल गरम करा. तीळ, हरभरे, लसूण, खोबरे, तिखट आणि जिरे घाला. 2 मिनिटे भाजून घ्या. आचेवरून ते काढून त्यात मीठ आणि चिंच घाला. सर्व सामग्री वाटा. बारीक वाटण तयार करण्यासाठी अर्धा कप पाणी घाला. तिळाची चटणी तयार आहे. ही पाककृती प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि फोलेटने समृद्ध आहे. ही पोषक तत्वे स्नायू आणि हाडांच्या विकासासाठी मदत करतात. लहानपणापासूनच आहारात कॅल्शियम पर्याप्त प्रमाणात मिळणे महत्त्वाचे आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नंतरच्या काळात स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. या ट्युटोरियलमधील सर्व पाककृती पौष्टिकतेने समृद्ध आहेत, ज्या किशोरावस्थेत पुरेशा वाढीसाठी आवश्यक आहेत. यासह आपण किशोरवयींसाठीच्या शाकाहारी पाककृतीवरील ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सहभागासाठी धन्यवाद. किशोरवयींसाठी मांसाहारी पाककृतींवरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत किशोरावस्था म्हणजे काय, किशोरावस्थेतील पौष्टिकतेची आवश्यकता, मांसाहारी पाककृती तयार करणे जसे अंडा पालक भुर्जी, मटन पाया सूप, मटन कलेजी आणि लंग्स करी, शेपूची पाने घातलेला चिकन खिमा आणि माशाची करी. किशोरावस्था म्हणजे काय ते आधी समजून घेऊ. किशोरावस्था म्हणजे बाल्यावस्थेतून तारुण्यात येण्याचा काळ. 10 ते 19 वर्षे वयाच्या व्यक्तींना किशोरवयीन समजले जाते. या काळात ऊर्जा आणि प्रथिनांची आवश्यकता जास्त असते. का? कारण या काळात शारीरिक, लैंगिक, मानसिक आणि सामाजिक विकासासारखे बदल होत असतात. किशोरवयीन स्त्रीला दररोज 2000 ते 2400 कॅलरीज आणि 40 ते 55 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. इतर सूक्ष्म पोषक घटक देखील पर्याप्त प्रमाणात आवश्यक आहे, जसे आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, फोलेट आणि जीवनसत्व B12. किशोरावस्थेतील पौष्टिकतेचे महत्त्व या मालिकेच्या आणखी एका ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केले आहे. किशोरावस्थेदरम्यानच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी शिकल्यानंतर आपण पाककृतीच्या तयारीला सुरुवात करू. पहिली पाककृती आहे अंडा पालक भुर्जी. आपल्याला हवे 1 अंडे, अर्धा कप पालक, 1 लहान आकाराचा कांदा, 1 हिरवी मिरची, अर्धा चमचा आले लसूण वाटण, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 चमचा तेल किंवा लोणी. कृती: भांड्यात तेल किंवा लोणी गरम करा. आले लसूण वाटण, हिरवी मिरची आणि चिरलेला कांदा घाला. कांदा 2 मिनिटे परता. आता हळद आणि चिरलेला पालक घाला. भांड्यात अंडे फेटून घ्या. सर्व साहित्य एकत्र करा. आता अंडे मध्यम आचेवर 2 मिनिटे शिजू द्या. अंडा पालक भुर्जी खाण्यासाठी तयार आहे. पुढील आहे मटन पाय सूप. यासाठी आवश्यक आहे 200 ग्रॅम किंवा मटणाचा एक संपूर्ण पाय, अर्धा मध्यम आकाराचा कांदा, अर्धा चमचा आले लसूण वाटण, अर्धा चमचा मिसळलेला खडा मसाला, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा चण्याचे पीठ. मटणाच्या पायाचे तुकडे चांगले धुवून स्वच्छ करा. मटणाच्या पायाच्या तुकड्यांवर अर्धा चमचा हळद घाला. 15-20 मिनिटांनी बाजूला ठेवा आणि पुन्हा धुवा. हे पायाच्या तुकड्यांमधून गंध दूर करेल. प्रेशर कुकरमध्ये मटणाच्या पायाचे तुकडे आणि चिरलेला कांदा घाला. खडा मसाला, आले लसूण वाटण, हळद आणि मीठ घाला. 1 कप पाणी घालून प्रेशर कुकर झाका. 1 शिटी होईपर्यंत मोठ्या आचेवर शिजवा. नंतर आच कमी करा आणि 15-20 मिनिटे शिजवा. कुकरमधील वाफ स्वतःहून निघू द्या आणि त्यानंतरच तो उघडा. कुकरमध्ये पायाचे तुकडे शिजवत असताना त्यादरम्यान 2 चमचे पाण्यात चण्याचे पीठ घालून पातळ घोळ तयार करावा. सूपमध्ये घोळ घाला आणि नीट ढवळून घ्या. सूप उकळा आणि 2 मिनिटे मंद आचेवर ठेवा. मटन पाया सूप तयार आहे. पुढील पाककृती आहे मटन कलेजी आणि लंग्स करी. त्यासाठी आपल्याला हवे 100 ग्रॅम मटन कलेजी आणि लंग्स, 1 मध्यम आकाराचा कांदा, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो, 1 चमचा आले लसूण वाटण, 1 चमचा दही, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाल्याची पूड, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल किंवा तूप.
मटण, लंग्ज आणि कलेजी पाण्यात चांगले धुवा. प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा टाकून हलका सोनेरी होईपर्यंत परतवा. नंतर चिरलेला टोमॅटो आणि आले लसूण वाटण घालून ते परता. आता त्यात लंग्ज आणि कलेजी घाला. त्यात मसाले, दही घालून चांगले एकत्र करावे. 5 मिनिटे परता. 1 कप पाणी घालून प्रेशर कुकर झाकून ठेवा. मध्यम आचेवर 15 मिनिटे शिजवा. मटण, कलेजी आणि लंग्ज करी तयार आहे आणि बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत आपण वाढू शकता. जर मटण, लंग्ज आणि कलेजी उपलब्ध नसेल तर आपण चिकन कलेजी आणि चिकनचे इतर अवयव देखील वापरू शकता. चौथी पाककृती, शेपू घालून केलेला चिकन खिमा. 100 ग्रॅम चिकन खिमा व 1 कप शेपूची पाने घ्या. अर्धा मध्यम आकाराचा कांदा, अर्धा मध्यम आकाराचा टोमॅटो, 1 चमचा आले लसूण वाटण, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाल्याची पूड, पाव चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल किंवा तूप. भांड्यात तेल गरम करा. कांदे आणि आले लसूण वाटण घाला. आता कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परता. टोमॅटो, लाल तिखट, हळद आणि धनेपूड घाला. चांगले एकत्र करा आणि थोडे मीठ घाला. नंतर चिकन खिमा घाला आणि 4-5 मिनिटे परता. अर्धा कप पाणी घालून भांडे झाकून ठेवा. 5 मिनिटे मंद आचेवर शिजवा. चिरलेली ताजी शेपूची पाने घाला. एकत्र करून मध्यम आचेवर 5 मिनिटे शिजवा. शेपूची पाने घातलेला चिकन खिमा तयार आहे. शेवटची पाककृती आहे माशाची करी. 100 ग्रॅम किंवा रोहू माशाचे 2 तुकडे, 1 लहान कांदा, 1 लहान टोमॅटो, 1 चमचा शेंगदाणे, खोबऱ्याचे 3-4 तुकडे, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल किंवा तूप. लक्षात घ्या, ही पाककृती स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या माशाची तयार केली जाऊ शकते. कृती: तव्यावर शेंगदाणे मध्यम आचेवर भाजून घ्या. करपू नये म्हणून ते सतत हलवा. नंतर ते थंड करण्यासाठी बाजूला ठेवा. फोलपटे काढण्यासाठी तळव्यांनी शेंगदाणे चोळा. कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, जिरे आणि खोबरे बारीक वाटा. भांड्यात तेल गरम करून वाटण घाला. लाल तिखट, हळद, धनेपूड आणि मीठ घाला. 2-3 मिनिटे परता. आता माशाचे तुकडे आणि 1 कप पाणी घालून उकळी आणा. भांडे झाकून ठेवा आणि मंद आचेवर 5 मिनिटे शिजवा. सजावटीसाठी वरून चिरलेली कोथिंबीर घाला. माशाची करी तयार आहे. या सर्व पाककृती प्रथिने, फॅट, लोह, जीवनसत्व B12, झिंक, मॅग्नेशियम आणि फोलेट या पोषक तत्वांचे चांगले स्रोत आहेत. या पाककृतींपासून आरोग्याचे फायदे पाहू. प्रथम, चिकन, मासे, अंडी, मटण यात भरपूर प्रमाणात संपूर्ण प्रथिने आहेत. दुसरे म्हणजे मांसाहारात असलेले लोह सहजपणे शोषले जातात. मासिक पाळीत रक्त कमी झाल्यामुळे पुरुषांच्या तुलनेत किशोरवयीन मुलींना लोहाची आवश्यकता जास्त असते. लोहाच्या कमतरतेमुळे थकवा, फिकट गुलाबी त्वचा आणि संक्रमणाचा धोका वाढू शकतो. दुबळ्या स्नायूंच्या आणि रक्तपेशींच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी लोह आवश्यक आहे. तिसरे, बांगडा, सॅल्मन, टुना, कॉड, हेरिंग आणि सार्डिन यासारख्या माशांमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आहेत. मेंदू आणि दृश्य विकासासाठी ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आवश्यक आहे. विशेष म्हणजे केवळ मांसाहार, दूध आणि दुग्ध उत्पादनांमध्ये जीवनसत्व B12 असते. लाल रक्तपेशी तयार करणे, ऊर्जा उत्पादन, मज्जातंतूच्या कार्यासाठी जीवनसत्व B12 आवश्यक आहे. हे गर्भधारणेदरम्यान गर्भाच्या निरोगी विकासात देखील मदत करते. तसेच मांस आणि अंडी हे झिंकचे चांगले स्रोत आहेत. किशोरवयीन मुलांची वाढ, आकलन आणि लैंगिक परिपक्वता यासाठी झिंक आवश्यक आहे. म्हणूनच संतुलित आहार घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या आहारात वेगवेगळ्या मांसाहारी आणि शाकाहारी खाद्यपदार्थांच्या मिश्रणाचा समावेश करावा. यासह आपण किशोरवयींसाठी मांसाहारी पाककृती यावरील ट्युटोरियलच्या समाप्तीकडे आहोत. सहभागासाठी धन्यवाद.